100% रोहिणीताई या ठिकाणी निवडून येतील असं चित्र आहे. आणि मी राजकीय संन्यास घेतलेला नाही. आर्थिक उलाढाल जी झाली त्या उलाढालीचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसेल. सावधगिरीची भूमिका घेऊन एकमेकांवर आरोप करण्याचं या ठिकाणी चित्र दिसलं. कुणाचंही सरकार आलं तरी ते स्थिर सरकार राहील याची खात्री देता येत नाही. नेत्यांनी सुद्धा आपल्या प्रचाराची पातळी सोडली होती. मतदान केंद्रामध्ये जाऊन गोंधळ घालणं, पैशाचं वाटप करणं किंवा पैसे वाटप करताना नेते पकडले जाणं हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. आणि रोहिणीताई खडसे आणि चंद्रकांत पाटील याच्यामध्ये जो आता सामना झाला किंवा जी निवडणूक पार पडली ही निवडणूक अत्यंत चुरशीची होती, घासूनच होती. त्यामध्ये नेमकं कोण येईल याबाबत आधी निष्कर्ष काढणं कठीण होतं. पण आता आज कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना सर्व माहिती घेतल्यानंतर 100% रोहिणीताई या ठिकाणी निवडून येतील असं चित्र आहे. आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घडलं की जे मोठे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये फूट पडली. आमदारांची फूट पडणं बसतं, परंतु पक्ष जाळं तोडले जातात. म्हणजे राष्ट्रवादी 2 झाल्या, शिवसेना 2 झाल्या, चिन्ह 2 झाले दोघांचेही. आणि अशा पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली. आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीशी भिडले, शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेशी भिडले. आणि या निवडणुकीमध्ये पूर्व इतिहास पाहता एकमेकांवर आरोप कसा करायचा हे त्यांच्यामध्ये लक्षात आलं की आता काही बोलायचं झालं तर मागच्या वेळेचं वक्तव्य ह्यांचं असं राहायचं. त्यामुळे सावधगिरीची भूमिका घेऊन एकमेकांवर आरोप करण्याचं या ठिकाणी चित्र दिसलं. ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर घातली असं आपल्याला वाटतं? आणि खरं म्हणजे महागाई, भ्रष्टाचार आहे, फोडाफोडीचं राजकारण आहे, बेकारी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, अशा अनेक विषय या निवडणुकीमध्ये चर्चेला आले. परंतु त्यापेक्षाही अधिक प्रभावी ठरला तो शेवटच्या काही दिवसांमध्ये आर्थिक व्यवहार. म्हणजे हे मुद्दे मागे पडले, ह्याची कोणी काही केले, लाडके बहीण वगैरे सगळे विसरून गेले. आणि आज आर्थिक व्यवहारावर जोर देऊन ज्यांनी या ठिकाणी अधिक आर्थिक व्यवहार केला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं. काही ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेही असतील पण लोकांनी ते नाकारले. पण साधारणतः आर्थिक उलाढाल जी झाली त्या उलाढालीचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसेल. विविध संस्थांचे एक्झिट पोल आलेले आहेत. या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, दोघांनाही स्पष्ट बहुमत दिसत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी इतर अपक्षांची मदत घ्यावी लागेल सर. महाविकास आघाडी किंवा महायुती दोघांनाही या ठिकाणी स्पष्ट बहुमत जर नाही आलं तर अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करू शकतो. कुणाचंही सरकार आलं तरी ते स्थिर सरकार राहील याची खात्री देता येत नाही. कारण एकतर बहुमतामध्ये असलं तरच स्थिर सरकार असू शकेल, अल्पमतात असलं तर मग बार्गेनिंग पॉवर वाढते अपक्षांची वगैरे, आणि त्यामुळे मग विनाकारणचा विवाद निर्माण होत असतात. महागाई, भ्रष्टाचार, लाडके बहीण अनेक विषय जे मांडायचे होते ते मांडले. परंतु मतदानाच्या वेळेस जर पाहिलं तर हे सगळे मुद्दे बाजूला गेले आणि आर्थिक व्यवहार पुढे आला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मी एवढा मोठ्या प्रमाणावर विधानसभामध्ये आर्थिक व्यवहार होतो, उलाढाल होते हे मी पहिल्यांदाच अनुभवलं. असं कुठेही नव्हतं. इथेच नव्हतं तर साऱ्या मतदारसंघामधला जर अनुभव घेतला तर हाच अनुभव कमी अधिक प्रमाणामध्ये आर्थिक बाबीचा आपल्याला दिसतो. आणि मला वाटतं की या ठिकाणी त्याचा काही ठिकाणी परिणाम दिसू शकतो. वरिष्ठांच्या पातळीवर आरोप प्रत्यारोप सुरू होते, खाली त्या आरोप प्रत्यारोप फार काही कोणी लक्ष देत नव्हतं. खालच्या ह्याच्यावर हा स्थानिक मुद्दा अधिक जोर धरत होता. हे धरणाचं काम का झालं नाही, सिंचन का आलं नाही, पाणी का दिलं नाही वगैरे वगैरे जे स्थानिक मुद्दे आहे ते इतर मुद्द्यापेक्षा वरचढ ठरत होते. आणि त्या मुद्द्यांवर लोक टाळ्या वाजवायचे. आपण जर म्हटलं की मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, फोडाफोडीचं राजकारण झालं तर लोकांना त्याच्यामध्ये फारसा रस दिसत नव्हता. पण एखाद्या ठिकाणी या पुलामध्ये भ्रष्टाचार झाला, हा घ्या पुरावा, या बांधकामामध्ये अशी व्यवस्था झाली तर हा घ्या पुरावा, तर लोक त्याला टाळ्या वाजवायचे, प्रतिसाद द्यायचे. किंवा एखाद्या उमेदवाराविषयी काही वक्तव्य केलं तर मग अधिक टाळ्या वाजवायचे. असं अलीकडच्या या निवडणुकीमध्ये मी अनुभवलं. पूर्वीच्या राजकारणात देश पातळीवर मुद्दे होते, राज्य पातळीवर मुद्दे होते, धोरणात्मक निर्णयावर चर्चा होती, त्याच्यावर मतदान व्हायचं.
पण अलीकडे या निवडणुकीमध्ये तसं कुठलंही मतदान झालं नाही. नेत्यांनी सुद्धा आपल्या प्रचाराची पातळी सोडली होती आणि ह्याच्यामधनं मग कोणी काय बोलावं याचं धरबंधन न राहिल्यामुळे जसे नेते वागायचे तसे खाली कार्यकर्ते वागले. मी मगाशी सांगितलं की मुद्दे महागाई, भ्रष्टाचार, फोडाफोडीचं राजकारण वगैरे हे मुद्दे होते, परंतु या मुद्द्यापेक्षा अधिक आर्थिक उलाढाल जी मोठ्या प्रमाणावर झाली त्याचा प्रभाव दिसला आणि त्याचा परिणाम दिसला. हे मुद्दे विसरून गेले. थोडंसं आर्थिक दिसलं की बाकीचे मुद्दे गौण होत गेले आणि याच्या माध्यमातून आता पण परिणाम निश्चित काय होईल की सांगता येत नाही, कारण तर आर्थिक उलाढाल इतकी मोठी होती की त्या अपेक्षेपेक्षा बाहेर होते आणि सर्व मतदारसंघामध्ये चित्र दिसतं. नाही, ही गोष्ट खरी आहे की आता बिहार युपीसारखं पूर्वी जसं बिहार युपीचं नाव घेतलं जायचं तसं आता महाराष्ट्राचं नाव घ्यायला लागलं. निवडणुकीमध्ये कधीही असे गोळीबाराचे प्रकार आपल्याकडे घडले नव्हते किंवा निवडणुकीमध्ये मारामारी, उपद्व्याप करणं हे तर कधीच घडलं नव्हतं. मतदान केंद्रामध्ये जाऊन गोंधळ घालणं, पैशाचं वाटप करणं किंवा पैसे वाटप करताना नेते पकडले जाणं हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. या निवडणुकांमध्ये अशा प्रकारचे प्रकार घडले. महाविकास आघाडी महायुतीमध्ये चुरस आहे आणि यामध्ये नेमकं कोणाची सत्ता येईल हे काही सांगता येत नाही आणि त्यामुळे स्वाभाविकता अशा वेळेस 2-4-5 अपक्षांची गरज भासत असेल तर त्या अपक्षांचा भाव वाढतो. त्यामुळे या निवडणुकांमध्ये जर बहुमत एखाद्या म्हणजे महाविकास आघाडीला किंवा महायुतीला आलं नाही तर इतरांची मदत घेऊन सरकार स्थापनेसाठी दोघांकडून प्रयत्न केले जातील. खाली जसे आर्थिक उलाढाल झाली तसे वरच्या पातळीवर आणखी काही उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मी राजकीय संन्यास घेतलेला नाही. मी माझं वय आणि माझी तब्येत पाहता म्हटलं की विधानसभा आणि लोकसभा यापुढे मी लढणार नाही आणि मी यापुढे निर्णय घेतलेला आहे की विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये मला उतरायचं नाही, मला पडायचं नाही.